निगमच्या स्वरांनी रामटेक भारावला, तरुणाई जल्लोषात थिरकली। संगीत म्हणजे केवळ सूर ताल नव्हे तर मनाला भिडणारी अनुभूती असते आणि ही अनुभूती रामटेक सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हजारो रसिकांनी अनुभवली। प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टनं संपूर्ण रामटेक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले। नेहरू मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी सुमारे 15,000 प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र ती अपुरी ठरली। सोनू निगमच्या गाण्यांवर थिरकण्यासाठी तरुणाईनं प्रचंड गर्दी केली। राज्य शासनाच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय रामटेक सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी दुसरा दिवस दिलों की धडकन सोनू निगम यांच्या बहुप्रतीक्षित कॉन्सर्टनं उजळून निघाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रंगमंचावर सोनू निगम अवतरताच भव्य आतिषबाजीनं वातावरण भारावून गेले। टाळ्यांचा कडकडाट, मोबाईलच्या प्रकाशात झगमगणारे मैदान आणि हजारो स्वरांमधून उसळणारा उत्साह क्षणाक्षणाला रामटेक संगीतमय होत गेले। सोनू निगम यांनी सलग नॉनस्टॉप गाणी सादर करत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं। हिंदी गीतांसोबत त्यांनी 2 मराठी गीतांनाही सुरेल स्वर दिले। उत्तरार्धात रॅपिड राऊंड गाण्यांनी तरुणाईला वेड लावलं। प्रत्येक गाण्यावर हात हवेत उंचावले जात होते। तरुणाई मंत्रमुग्ध होऊन नाचत होती आणि संपूर्ण मैदानात आनंदाचा जल्लोष उसळला होता। सादरीकरणात सोनू निगम यांनी कुठलीही कसर ठेवली नाही। प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता। कधी प्रेम गीतांनी भावुक क्षण निर्माण झाले तर कधी जल्लोषी गाण्यांनी वातावरणात ऊर्जा संचारली। रामटेकच्या इतिहासात संगीतप्रेमींनी अनुभवलेला हा अविस्मरणीय सोहळा ठरला। दरम्यान कार्यक्रम प्रसंगी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी रामटेकच्या पर्यटन विकासाविषयी भावना व्यक्त करत सांगितले की महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या रामटेक येथील पुरातन श्रीराम मंदिर व तलावांचं वैभव लक्षात घेऊन सांस्कृतिक व पर्यटन विकासासाठी स्वर्गीय अजित पवार यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील। भविष्यात इथं 1 लाख प्रेक्षक क्षमतेचं भव्य मैदान विकसित करण्यात येणार आहे। आज महोत्सवाचा अंतिम दिवस असून प्रसिद्ध गायक सुरेश भोसले आणि गायिका साधना सरगम यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टनं रामटेक महोत्सवाचा समारोप होणार आहे। सोनू निगमच्या स्वरांनी जागवलेली संगीतप्रेमींची साथ आता अंतिम दिवशी नव्या सुरांनी पुन्हा एकदा रामटेकला भारावून टाकणार आहे। राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.